जाधव म्हणजे उद्या देखील बिग फाईट आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील। तर उद्या देखील यायला विसरू नका, चांगले सामने नक्कीच पाहायला मिळतील या मैदानामध्ये। स्क्रीनवरती बघू शकाल या संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय वरद टावर एसआयनीचे आमचे संदीपजी मुंडे। स्वागत आहे साहेब तुमचं आणि त्यांचा संपूर्ण परिवार आपण पाहतोय, सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। ही ड्रिंक स्टॉल आम्ही स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृतिशकामध्ये पाहिली होती, त्यानंतर मात्र दुसऱ्यांदा आम्ही ही ड्रिंक स्टॉल पाहतोय। तर ही क्वालिटी आहे कैलाश मात्रे आणि गुरु मात्रे यांची, कारण कुठेही कमी नाही, जिथे कमी तिथे आम्ही हे सांगत असताना ना बॅक टू क्रिकेट येणारे चेंडू आता मात्र 18 आणि गरज आहे 41 धावांची। आतापर्यंत 18 चेंडूचा खेळ संपलाय, 18 चेंडू 38 धावा कुठल्यात आणि 38 धावा कुठत असताना 3 गड्यांचा मोबदला गमावा लागलाय। आता बघायचं येणारं षटक कसं फेकलं जाईल, 2 षटकामध्ये किती धावा राहणार आणि सामना कसा रंगणार, विजेता कोण ठरणार आणि लुझर कोण असणार या आपण चर्चा करूयाची। उत्कंठ शिगेला पोहोचेल, कारण या षटकानंतर सामना शेवटच्या टप्प्यात देणार आणि प्रेक्षकांची मात्र मन जिंकणार। लक्षवेधी लढत ठरते या मैदानावरती। नवीन गोलंदाज सज्ज होतोय रजत मुंडे, स्वतः संघाचा संघनायक। मागच्या सामन्यामध्ये रजतनं शेवटचं षटक फेकले होतं, 3 गडी त्यांनी बाद केले होते, मात्र आता निर्णय त्याने बदललाय, कारण जशी वेळ तशी स्ट्रॅटेजी, त्यासाठी तो ओळखला जातो। बघायचं रजतची काय रणनीती असणार मैदानावरती। येणारी षटक आता 3 म्हणजे 18 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे, 13.66 च्या सरासरी धावा उभारायच्या आहेत। या संदीप सर, तर नक्कीच आमचे रशीद चांदणी साहेबांचं देखील इथे आगमन झालेलं आहे, तर त्यांचं देखील हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती। स्ट्राईकला सज्ज होतोय तो प्रवीण घरात, प्रवीणनं षटकार मारलाय, उंचावले त्याने आज अपेक्षा, प्रवीणकडनं अपेक्षा भरपूर असणार आहे। भरपूर ऊन वारा पाणी पाऊस संघर्ष पाल्यानंतर प्रवीणनं भरपूर क्रिकेट खेळलाय, विकी पाजल्यानंतर जबाबदारी स्वीकारली, मात्र अजूनही कामरान अजूनही मैदानावरती आहे, त्याने बॅटचा फेस ओपन केला नाहीये। गोलंदाज रजत मुंडे एक वेगळ्या रणनीतीनं सज्ज होते गोलंदाजासाठी। लवली शॉट, वेलकम टू ग्राउंड, बिग शॉट, बिग हिट, दॅट्स अ 6। किती लवकर लाईन मध्ये आला आणि किती लवकर बॅटचा फेस ओपन केलाय। आज तर ब्रँड आहे फलंदाज प्रवीण घरतचा। दुसरा षटकार, यस, रायगडचा रॉस्ट टेलर म्हटलं जाते त्याला, तोच फलंदाज रायगडचा वंडरबार आकाश तारेकर। रायगडचा फलंदाज आपण पाहतोय, अप्रतिम फटकेबाजी, धावसंख्येला आकार। वेलकम टू ग्राउंड, स्वागत केलंय रजत मुंडेचं। रजत मुंडेला भारावून सोडलाय, विचारात पडलाय, पहिल्या चेंडू षटकार प्रचंड दडपण निर्माण केलाय। बघायचं प्रवीणची वेगळी स्ट्रॅटेजी काय असणार आणि त्याला रजत मुंडे किती थांबवणार। चांगली फाईट पाहायला मिळते, प्रेक्षकांचं लक्ष वेधणारी लक्षवेधी लढत आपण पाहतोय। प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांना मला भरपूर प्रेम दिलंय, त्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय। अक्षरशः उदंड प्रतिसाद दिलाय, युट्यूबला देखील भरपूर प्रेक्षक संपूर्ण रायगड जिल्ह्यातील नव्हे तर उभ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधणारी स्पर्धा आपण पाहतोय। लक्षवेधी लढत रायगड प्रीमियर लीग 2024 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय। एकूण धावा फरकावती 44 लॉस ऑफ द 3 विकेट्स। पुढचा चेंडू, ओ क्लीन बॉल, क्लीन बॉल, आप शेर है तो हम सवा शेर है, उलट परत यावेळी मध्ये परत उत्तर दिलाय आणि फलंदाज मोठा धक्का दिलाय। प्रवीण घरात इज वॉकिंग बॅक। आपण स्क्रीन वरती आणि टायमिंग शॉट किती होता आमचा सँडीचा, जेव्हा गडी बाद केल्यानं बघा त्याची ऍक्शन बघा, त्याचं सेलिब्रेशन बघा, कारण पहिल्या चेंडू षटकार आला त्यानंतर मात्र पलटवार केलाय आणि दाखवले रजतनं खूप चांगला। लाईव्ह टेलिकास्ट ऍक्शन रिप्ले दाखवायचे प्लीज, रोहित पाटील ऍक्शन रिप्ले बघू शकाल आपण। रजतनं केलेला जल्लोष, हॅव लुक ॲट द ऍक्शन रिप्ले फ्रॉम फ्रंट अँगल। प्रवीणला चेंडू समजला नाही, अत्यंत घातक चेंडू बॅट पॅडर निघून गेला, खाली राहिलाय आणि सेलिब्रेशन बघा, सेलिब्रेशन बघा रजतचं। यस, आय एम टेकन, यस हेच सांगितलं मैदानावरती, मजा येईल सामन्यावरती। नवीन फलंदाज येत असताना मैदानावरती रोहित पाटील। यस, 2,86,749 सबस्क्राईब झालेत 24 लाईव्ह इव्हेंटचे। जर तुम्हाला आवडत असेल क्लॅरिटी अँड क्वालिटी तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, तुमचं प्रेम द्या 24 लाईव्ह इव्हेंटला। 44 लॉस ऑफ द 4 विकेट्स, 44 धावा आणि 4 गडी बाद आपण पाहतोय। चौथं षटक मार्गस्थ बघा आणि चौथा दिवस देखील 4चं समीकरण जुळतंय मैदानावरती।
उशिराच फटका खेचलाय आणि स्वतः यस गोलंदाज सज्ज होते रजत मुंडे. अजून एक धक्का मैदानावरती. एका मागणे धक्के दिले जातात आणि या धक्क्यातला संघ कधीच सावरणार हा प्रश्न उभा राहतोय. कुठे जाऊ नका पात्रा. सामना अंगावरती शार आणि सामना रंगात निर्माण करतोय. मच्छिंद्र पाटील सर बॅक टू बॅक 2 विकेट आल्यात ना. आता जर या बॉलला विकेट आली तर अजय भागीत आमचे आई ग्रुपचे मेंबर यांच्याकडून 5,000 रुपये. संदीप सर नवीन फलंदाज आला तो सचिन मोरे मॅन फ्रॉम नेरे ज्याने हॅट्रिक प्राप्त केली मगाशी तो फलंदाजीला आलाय. आणि बघा फलंदाजीच्या यावेळी हॅट्रिकच्या बॉलवरती ऑन द हॅट्रिक रजत मुंडे. किती सुंदर वंडरफुल कमबॅक केला मैदानावरती. पहिल्या चेंडूत प्रवीण गरतनं षटकार मारला. नंतर मात्र दांड्या गोल केल्या दोघांच्या. 2 गडी बाद केले मैदानावरती. बघायचं संदीप मोरे मॅन फ्रॉम नेरे या स्पर्धेच्या आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक त्याने प्राप्त केली होती. दुसरी हॅट्रिक रजत मुंडे पार करणार का. लक्ष वेधते तुमचं या महत्वाच्या चेंडूकडे. ओर द विकेट. ओ अत्यंत घातक चेंडू. यस क्लीन. LBW फिगर गोज ऑन अंपायर. अनदर विकेट गोज डाऊन आणि हॅट्रिक प्राप्त करतो. यस फलंदाजाने रिव्ह्यू घेतला इथे आम्ही चेक करू. नो डाऊट विदिन 15 सेकंड मध्ये त्याने घेतला तो रिव्ह्यू आणि त्याचे शहानिशा केली जाईल. अप्रतिम गोलंदाजी. द रिव्ह्यू नाहीये LBW साठी लेग बिफोर साठी तर परतावा लागेल. अंपायर डिसिजन विल बी फायनल. नो डाऊट परतावा लागेल. आणि दुसरी हॅट्रिक या स्पर्धेमध्ये एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया रजत मुंडेची आजच्या दिवसातील ही दुसरी हॅट्रिक. आणि नक्कीच अजय भागीत यांचं देखील कौतुक करावं लागेल. दोन्ही बाजूने त्यांनी पारितोषिक लावलं होतं परंतु इथे मात्र गोलंदाजाने त्याचा फायदा उचलला रजत मुंडेने. तर अजय भागीत यांच्याकडून 5,000 रुपये नक्कीच इथे जमा झालेले आहेत. महाराष्ट्र राज्य अजय भागीत यांना आपण पाहू शकता. कैलाश म्हात्रे यांचे खूप खंबे समर्थक. धाकटी जुईचा नवीन फलंदाज मैदानात 6 गडी बाद झाले आतापर्यंत. त्यामुळे थोडासा मात्र चिंतेचं वातावरण असतं संख्येच्या चेहऱ्यावरती कारण 6 गडी बाद झाले आतापर्यंत. उर्वरित समीकरण 14 चेंडू आणि अजूनही 35 धावांची गरज आहे. त्यामुळे सामना रंगतोय. मी मगाशी देखील सांगितलं होतं की हा सामना एवढा सोपा नाहीये दोघांसाठी. विनर टू विनर दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय. आत्मविश्वास उंचावलाय. त्यामुळे हा सामना फाईट होतोय आणि प्रेक्षकांची मन जिंकतोय मैदानावरती. रात्रीच्या वातावरणामध्ये अंगावरती शारा निर्माण करतोय. 7:50 वातावरण फार कमी आहे. माझा सामना तापलाय मैदानावरती. ग्रेट बॉलिंग क्रॉस बॅट स्ट्रोक लेंथ लाइन पेस पिचिंग एक्युरेसी परफेक्शन डायरेक्शन व्हेरिएशन ब्युटिफुल डिलिव्हरी. देयर इज नो चान्स फॉर द रन्स. मागच्या 4 चेंडूवरती एकही धाव नाहीये. पहिल्या चेंडूची षटकार वंडरफुल कमबॅक कसा असावं याचं उत्तम उदाहरण दाखवलंय. फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. 13 चेंडू आणि 35 धावांची गरज. शेवटच्या टप्प्यात सामना काट टाकत असताना राईट मोर द विकेट. कबड ड्राव करण्याचा प्रयत्न होता मात्र नाही जमलं. स्वतः रजतच्या जवळ चेंडू होता त्याने मात्र गॅदर नाही केला आणि जाऊ दिला. चेंडू मात्र सिलिमिट आपला एकच धाव आणि अशा रीती षटक समापला यशस्वी. पहिल्या चेंडूची षटकार येऊन देखील या षटकामध्ये फक्त 7 धावा देत 3 गडी बाद केले. व्हॉट अ सुपर बॉलिंग फ्रॉम द रजत मुंडे. येणारे चेंडू 12 आणि गरज असणारी ती 34 धावांची डीजे. नक्कीच आयवा कॅच घेतलेले जे प्रेक्षक आहेत नाव देखील आम्हाला माहिती पडलंय. विनायक